नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मोबाईल पडतोय बघा, सारखा मोबाईल थांबत नाही इथं एका जागेवरती. तर मी पण 2 दिवस झाले लाईव्ह वगैरे घेत नाही, काय नाही. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, एवढा पाऊस झाला आहे. खूप पाऊस झाला बघा, खूप म्हणजे खूप. आणि एवढा पाऊस झाला आहे, पावसाने एवढी नुकसानी केली आहे, शेतकऱ्यांची पण खूप नुकसान झालं आहे. आणि मी व्हिडिओ बघितले ना शेतकऱ्यांचे, त्या जनावरांचे, मला जास्तीत जास्त खरंच त्या जनावरांचं खूप वाईट वाटतं. की मी परवा पण सांगत होते की मला अक्षरशः जनावरांचं खूप वाईट वाटलं बरं का. कशी ती जनावरे, शेळ्या, ते कुत्रे, परत ती म्हशी, गाई, बैल, अरे 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 देवा. आपण तरी बोलू शकतो बरं का की असं होतं आहे, आमच्या घरी पाणी येतं आहे किंवा काय येतं आहे, किंवा आमचं एवढं नुकसान झालं आहे, आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालं आहे. पण त्या मुक्या जनावरांनी कुणाला सांगावं. तडमडून मेल्यास बिचारी तडमडत होते. आणि एवढं बघून मला ना अक्षरशः डोळ्यात नुसते म्हणजे पाणी येते की त्या मोक्या जनावराचं काय दोष देवा. आणि त्या शेतकऱ्यांचं तरी काय, बिचाऱ्याने एवढं कष्ट केलेले, परत त्यांना सगळं शेतकऱ्यांना शून्यातून उभं करायचं काही साधी गोष्ट नाही आहे बरं का. आणि सरकार तर नुसता 5-10 हजार रुपये मारते तोंडावरती, 50 हजार मारलं तोंडावरती की झाले शेतकऱ्यांच्या मोकळे. त्याच्याने त्यांचं जीवन सुधारतं का? काय त्यांचे हाल त्या शेतकऱ्यांचे. आणि काय नाही, अवघड आहे बाबा. बघून असं नको वाटायला लागलंय. काल पण एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये पण कोथिंबीर, त्या एका दादांची एवढी कोथिंबीर होती, कोथिंबीरची पूर्ण शेती, बिचारे सगळं काही ती कोथिंबीर दिसत नव्हती बरं का, काहीच दिसत नव्हती. एवढी कोथिंबीर गेलेली. आणि एका ताईच्या घरी तर एवढा पाणी येत होता, म्हणजे सगळं मातीच्या सगळ्या पूर्ण मातीच्या भिंती, आणि त्या सगळ्या मातीच्या भिंती सगळी कुजली, माती सगळी कुजली. आणि सगळं पाऊस लागला, सगळं पाणी असं धो वरनं खाली. काय त्या लहान लेकराने करावं, कुठं राहावं, काय करावं. आणि जनावरं पण अशीच नाही का, म्हशीचं दूध काढायला गेलं तर बिचारे त्या ताई पण पावसात भिजतच म्हशीचं दूध काढत होत्या. एवढा चिखल, एवढं हे, त्या चिखलामध्येच भांडी घासत होत्या. लय बेकार कंडिशन आहे खरंच. सरकारने त्यांना त्यांचं हे दिलंच पाहिजे बरं का. त्यांचं एवढं नुकसान झालं आहे, एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, पावसाने खूप नुकसान केलं आहे. त्या शेतकऱ्यांनी जगावं कशावर, जे त्यांचा जगण्याचा आधार, जे बैल, त्यांची शेती, घरदार, तेच गेलं. परत शून्यातून एवढं उभं करायचं म्हटलं काही साधी गोष्ट आहे का? एक तर सगळे गरीब शेतकरी, गरीब लोक, शेतकऱ्यांचा विचार केलाच पाहिजे. मुक्या जनावरांचा तो गेला जीव बिचारांचा. खरंच लय मुके जनावर. एक बार आहे ना, माणसाला आपण किती जीव लावा, किती चांगलं प्रेमाने करा, माणसाला काहीच किंमत नाही बरं का. पण ह्याना मुक्या जनावराला तुम्ही एक तुकडा टाका, त्याला बरोबर जाणीव असते त्या मुक्या जनावराला. माणसाला आपण किती दिलं, किती घेतलं, त्याची जाणीव नसते हो. आपलं मुका जनावर प्रामाणिक असतो. आणि ते बाबा, मला ती बघितले ना, कशी ती पुरं तडमडत होती. ते देवाने जीव वाचवण्याचा पण खूप प्रयत्न करत असतील एवढ्या पावसा पाण्यातनं. माझी तब्येत पण खूप हे झाली आहे, काय करायचं. व्हिडिओ तरी कसा बनव, काय सुचना मला बाबा, काय बोलायचं आणि काय. ते शेतकऱ्यांचं हाल नाही, ते जनावरांचे हाल बघवत नाही. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे बाबा, त्यांचा विचार केलाच पाहिजे सरकारने. मी आता इथेच व्हिडिओ थांबवला. मला ना काहीच सण होत नाही आहे, माझं डोकं खूप दुखतो अशा विचाराने बरं का.
खूप दुखतो मला. विचार म्हणजे थोडाफार विचार असे सहन होत नाही मला.